शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नुकतंच आपण पाहिलं श्वेताताई महाले इथून गेल्या, शिवीगाळ मान्य नाही असं ते म्हणतात, तुमची प्रतिक्रिया? नाही, शिवीगाळ वगैरे कुठल्या त्यांच्या कार्यकर्त्याला केलेली नाही आहे. श्वेताताई तर आमच्या ताई आहेत आणि मी काय माझ्या पक्षाचं काम करतोय, महायुतीचं काम करतोय, त्याच्यामुळे काही कोणाच्या विरोधामध्ये मी पक्ष बांधणी करतोय हे कोणी गैरसमज करू नये. पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही भाजपचे कार्यकर्ते फोडताय, तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करून घेताय. आता माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी लोकांचा जर भाजपमध्ये प्रवेश त्यांनी म्हणजे भाजपने करून घेतला असेल, माझ्या मतदारसंघातल्या लोकांचे प्रवेश जर भाजपमध्ये झाले असतील तर मला पण घ्यायला काही अडचण नाही. त्यांनी माझे घेणं बंद करावं, मी त्यांचे घेणं बंद करेन. त्यांनी असं पण म्हटलं आहे, तुमच्यावर एकतर नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांनी आणि ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर केला त्यावर देखील आक्षेप घेत आहेत आणि सांगतायत की तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये लक्ष द्यावं, आम्ही आमच्या मतदारसंघात लक्ष देतो. मी श्वेताताई महालेंचा मतदारसंघ म्हणून अजिबात तिकडे लक्ष देत नाही आहे. माझ्याकडे 3 विधानसभेची जबाबदारी पक्षाने दिलेली, पक्ष वाढवायची, आणि आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे मला पक्ष बांधायचा आहे, त्याच्यामुळे मी जातो आहे. आणि शेवटी आमच्या पक्ष बांधण्याचा फायदा हा युतीलाच होणार आहे. पण तुमची तक्रार त्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांना म्हटलं आहे की संजय गायकवाड यांना गांभीर्यानं फार जास्त घेऊ नका. नाही, तक्रार केली तर मी माझा खुलासा मांडेन की मी पक्षाचं काम करतोय, मी काही कोणाला दुखावं म्हणून काम करत नाही आहे. नक्कीच. पण काय नेमकं सुरू आहे बुलढाण्यामध्ये, काय परिस्थिती काय ग्राउंडची? काही नाही, बुलढाण्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात शिवसेना वाढते, लोकांचा कल शिवसेनेकडे वाढलेला आहे. रोज हजारो लोक प्रवेशाकरता मला फोन करतात आहे आणि ते काम चाललं आहे, दुसरं काही नाही. मग महायुतीमध्ये जो मित्रपक्ष भाजप आहे त्याला कुठेतरी पोटदुखी होते असं म्हणावं? नाही, कोणाला पोट दुखायचा काही संबंधच नाही, कारण शेवटी जो माझा पक्ष वाढणार आहे याचा फायदा महायुतीलाच होणार आहे. भविष्यामध्ये ज्यावेळेला महायुती लढेल, पुढे लोकसभा आहे, जिल्हा परिषद आहे, ते आमची जर युती झाली तर याचा फायदा आम्हालाच होईल ना, दोन्ही पक्षांना. त्याच्यामुळे काही कोणी अंगावर घ्यायचा काही प्रश्नच येत नाही. तुम्ही जे विधान केलं त्याचा विपर्यास होतो असं तुम्हाला वाटतं? आता ज्या अधिकाऱ्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना छेडलं, मी त्यांच्याबद्दल ते वक्तव्य केलेलं आहे की मी यांना सोडणार नाही. तर कार्यकर्त्याच्या रक्षणाकरता तर नेता बोलेल ना, मग मी काय बांगड्या घालून बसू का? जर कोणी माझ्या कार्यकर्त्याला त्रास देत असेल तर मी बोलणारच आहे. तुम्ही जे विधान केलं त्यावर तुम्ही ठाम आहात? हा, ठाम आहे मी, काय विषयच नाही. दुसरा महत्त्वाचा विषय खराच संदर्भातला, बरेच नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत आणि आता तर तरुणींवर पण, कॉलेजच्या तरुणींवर पण अत्याचार केल्याची माहिती समोर येते. हे सगळं किती धक्कादायक आहे. याला भर चौकात फासा लटकवलं पाहिजे. इतक्या महिला आणि इतक्या मुलींना जर यांनी बर्बाद केलं असेल तर हा अक्षम्य गुन्हेगार आहे. याला तारखा चालवायच्या, केस करायच्या, याला महिन्याभरामध्ये याचं प्रकरण निपटारी करून याला फासा लटकवलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा सातारा संदर्भातला विषय आहे. सातारा संदर्भामध्ये अजूनही कुठेही समेट झाली आहे असं चित्र दिसत नाही आहे. शिवसेनेची आक्रमक भूमिका राहिलेली आहे आणि आज कॅबिनेटमध्ये सुद्धा हा मुद्दा येणार आहे असं बोललं जातं आहे. नेमकी भूमिका शिवसेनेची काय आहे ते आता एकनाथ शिंदे साहेबांनी अजून काही आम्हाला बोलवून काही सांगितलेलं नाही आहे. बहुतेक आज रात्री आमची पक्षाची बैठक आहे, तेव्हा साहेब भूमिका आपल्या पक्षाची स्पष्ट करतील. शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न होतोय असं दिसतं चित्र? साताऱ्यामध्ये जे झालं ते तर चुकीचंच झालेलं आहे की आता त्याच्यामध्ये आमचा पण एक आमदार सहभागी आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त फार बोलता येत नाही. पण तिथे जे 2 सदस्यांवर कारवाई करून ज्या माणसाचं किडनॅपिंग झालंच नाही, तो स्वतः येऊन सांगतो मला किडनॅप केलंच नाही, त्याच्या नावाने गुन्हा दाखल करून 2 जणांना मतदानापासून रोखणं आणि त्याचा डायरेक्ट फायदा BJPच्या अध्यक्षाला होणं, हे तर सर्वसामान्य लोकांना कळतं काय राजकारण आहे. पण मग या राजकारणाला, अशा राजकारणाला शिवसेना छेद कसं देणार? नाही, आता याच्यावर चिंतन व्हायला पाहिजे. या दोन्ही पक्षांनी बसून निर्णय घेतला पाहिजे की आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये असलं काही करणार नाही म्हणून. पण तसं होईल असं दिसतं चित्र? बघू, आता प्रयत्न तर केला पाहिजे. नक्की. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.